षटक क्रमांक 1 साठी प्रशांत आलेत, बाबूराव पाटील आणि त्यांच्या साथीला पॅडी. चला सामन्याला होईल सुरुवात. पहिला चेंडू, पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता. इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर पूल करण्याचा प्रयत्न. यस पंच. अगदी पंच शहानिशा करतायत. आपला निर्णयाची अंमलबजावणी देखील थोड्याच वेळात केली जाईल. यस पंच. षटकार. बाबूराव पाटील यांनी मात्र आपल्या स्टाईलने सुरुवात केली या सामन्याची. पाटलांची पॉवर पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर आपले मनसुबे स्पष्ट केले, आक्रमण केले प्रशांत यांच्यावर. अगदी पहिल्या चेंडूवर 6 धावाने धावांचा श्रीगणेशा होत असताना टीम नवलाई चिंती. दुसरा चेंडू ऑन साइडला वळवलाय, एक धाव पूर्ण केली जाईल. क्षेत्ररक्षण कधी डीप वरती तैनात केलाय. षटकारानंतर मात्र सिंगलच्या मदतीने बाबूराव पाटील वैयक्तिक 7 धावा, टीमची धावसंख्या 7. पॅडी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर टाकलेला चेंडू, व्हाईट बॉल. बॅकफुटला जाऊन अगदी स्लॅश करण्याचा प्रयत्न. चेंडू गोशंकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल. एका धावेसाठी या सिंगलच्या जोरावर नवलाई चिंती टीमची धावसंख्या 9 धावा धावफलकावर. ज्या प्रकारे या पावसाळी रबर बॉल क्रिकेटला ग्लॅमर आलंय, आता सध्या तर मोठ्या मोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि या पुढच्याच महिन्यामध्ये पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग देखील आपल्याला अनुभवायला मिळणार आहे, त्याची देखील उत्कंठा असेल. ऑन साइडला चेंडूला दिशा दिली. लॉंग लेग आहे, स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या दरम्यान क्षेत्ररक्षक एक धाव पूर्ण केली जाईल. टाइम करणं महत्वाचं असतं, कारण रबर बॉलला तुम्ही जोराने मारू शकत नाहीये. तुम्ही जर टायमिंग केला तरी पुरेसं ठरतं. अगदी बॅकफुटला जाऊन चेंडू ऑन ड्राईव्ह केलाय. एक धाव पूर्ण करतील. एका धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानत असताना स्ट्राईक चेंज होईल. प्रदीप स्ट्राईक वरती येतील. 11 धावा धावफलकावर. 1 टू गो. शॉर्ट पुलचा फटका. अगदी लॉंगलेग क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होईल. पंचांकडे नजर असेल. यस पंच. 2 धावा. शेवटच्या चेंडूवर 2 धावा प्राप्त होतील. या दुहेरीच्या मदतीने पहिल्या षटकाची होते सांगता नवलाई स्पोर्ट्स जिंती. बिनगडी बाद 13 धावा. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. फटका फसलाय. झेल मात्र अगदी अप्रतिमरित्या टिपला गेलाय. वॉट अ कॅच. बाबूराव पाटील यांचा झेल मात्र पकडला जातोय. पहिला धक्का. नवलाई चिंती फलंदाज बाद.
संघाचा कर्णधार प्रवीण क्रमांक 3 वर फलंदाजीसाठी दाखल झालेत. सुभाषांनी पहिल्याच चेंडूवर सांघिक यश प्राप्त केलंय. प्रवीण पहिला चेंडू अगदी स्लॉट मध्ये होता, इनसाइड आउट, डीप यष्टा कव्हरच्या दिशेने चेंडू सीमारेषा पार, एक गगनभेदी षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या 19 धावा धावफलकावर. ज्या प्रकारे हा फटका सजवला मिस्टर प्रवीण यांनी, हँड अँड आय कोऑर्डिनेशन अप्रतिम. विकेट करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर आहे, चेंडू खाली, झेलची संधी असेल, इट्स अ रिले कॅच. काय झेल पकडला, एकाच्या हातातून चेंडू निसटला आणि दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने डीप वरून येऊन कव्हर केलंय. चांगला झेल पकडला, चांगलं टीम वर्क पाहायला मिळालं, चांगल्या खेळाचं प्रदर्शन. दुसरा धक्का, प्रवीण षटकारानंतर बाद. झेलची संधी असेल, या षटकामध्ये सुभाषांनी मात्र काय घडवलंय, सातत्याने ठराविक अंतराने गडी बाद करत असताना तिसरा धक्का दिलाय टीम नवलाई शिंती, फलंदाज बाद. प्रियकांत गोलंदाजीसाठी आले आहेत. प्रियकांतचा पहिला चेंडू अगदी शरीरापासून दूर टाकलाय, वाईट +1 डाऊन द लेग साइड. 2 धावा मात्र अतिरिक्त स्वरूपात जोडल्या जातील या दुहेरीच्या मदतीने. नवलाई शिंती 21 धावा धावफलकावर. पावसाचं आगमन, अगदी हलक्याशा सरी, मुसळधार पावसाची प्रतीक्षा असेल. गतीमध्ये परिवर्तन करायचं होतं परंतु टप्पा अद्याप सापडला नाहीये. वाईट बॉल. पॅडी स्ट्राईक वरती आहेत. प्रियकांतचा हा चेंडू पंच केलाय, प्रशांत आहे, चेंडू खाली, लॉंग ऑफला पकडला जाईल, झेल अप्रतिम, चांगला झेल, पॅडी बाद. हा रिप्ले तुमच्या समोर ओमसा MTCच्या माध्यमातून बॅकफुटला जाऊन ज्या प्रकारे पंच केला, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक प्रशांत शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू वळण सर. खराब चेंडू, अगदी गडी बाद केल्यानंतर मात्र हा चेंडू पाहायला मिळतोय. यस पंच, नो चेंडूचा इशारा. फ्री हिट, सुवर्ण संधी असेल. फलंदाज अर्जुन, जिंती संघाचा हा खेळाडू, संधी आहे त्यांना देखील. फ्रीडचा चेंडू, लोअर फुल टॉस, ऑन साइडला चेंडूला वळवलाय, खराब क्षेत्ररक्षण होते, चुकी चेंडू, सीमारेषा पार. फ्रीडच्या चेंडूवर अर्जुन यांचा चौकार.
स्लॉट मध्ये होता, सरळ बॅटने चेंडूला अगदी समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये मुख्य व्यासपीठाच्या वरून कॅमेरामॅन अक्षय शेठ म्हात्रे यांना दिली जाते मानवंदना. षटकार, काय फटका सजवलाय अर्जुन. अगदी खेळपट्टीवर गेले 2 चेंडूमध्ये 10 धावा खेचल्यात. हा रिप्ले पहा, काय फटका सजवलाय, अगदी आक्रमण केलंय. आणि आत्ता 8वी मध्ये आहे हा खेळाडू, म्हणजेच काय तर अगदी छोट्या वयामध्ये फलंदाजीचे धडे मात्र चांगले गिरवत असताना टीमची धावसंख्या 33 ला 4. प्रियकांत यांच्यावर आक्रमण केलंय, हा मात्र चेंडू सोडून दिलाय आणि योग्य निर्णय, व्हाईट बॉल. कोणता चेंडू खेळायचा, कोणता चेंडू सोडायचा हे मात्र कोणत्याही फलंदाजाला कळणं स्वाभाविक असतं आणि प्रेझेन्स ऑफ माइंड तेवढं देखील तुमचं तत्पर असायला पाहिजे. बिगिट करण्याचा प्रयत्न, टायमिंग करू शकले प्रशांत. दुसरा झेल पकडतील का? यस, प्रशांत यांनी या सामन्यातील दुसरा झेल पकडलाय. अर्जुन 1 षटकार 1 चौकारानंतर झेलबाद स्वरूपात बॅक टू द डगआउट. चौतीस धावा धावफलकावर, 34 रन्स ऑन बोर्ड. या षटकातील चेंडूंचा खेळ झालाय अद्याप 4. 2 चेंडू शेष असतील. अंतिम षटक प्रियकांत 2 गडी बाद केलेत, परंतु 15 धावा त्यांनी देखील खर्च केल्यात. किशोर पहिला चेंडू ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. इथे मात्र खेळता क्षणी फलंदाजाचा तोल मात्र अगदी पडला आणि त्याच दरम्यान धावबाद स्वरूपात किशोर गोल्डन डकचा शिकार ठरतील. फलंदाज धावबाद. कॉलिंग मात्र खराब होते ते. या क्षणाला तुम्ही अगदी धावा जोडण्याच्या प्रयत्नात धावबाद जरूर झाल्यात. 34 धावा धावफलकावर, 1 टू गो. प्रशांतचा शेवटचा चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू पायावर आदळलाय. 1 धाव पूर्ण केली जाईल. 1 धाव घेण्यामध्ये यश आलंय. शेवटच्या चेंडूवर 1 धाव प्राप्त होईल. टीम नवलाई जिंती. टीमची धावसंख्या 35 धावा धावफलकावर आणि विजयासाठी बीडीएस लेंडोरी संघासमोर लक्ष असेल 36 धावा. 36 रन्स टू विन टीम बीडीएस लेंडोरी.
येस, चला सामना आपण चालू करूया. 36 धावांचं लक्ष. नवलाई जिंती, चला थोडंसं फास्ट खेळा. BDS लेंडोरी आपली फलंदाजी आहे. प्लीज फलंदाजी नावं सांगा. राहुल आणि त्यांच्या साथीला गुड्डू. गुड्डू आणि राहुल आलेत. गुड्डू अभिषेक गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. अभिजितचा पहिला चेंडू अगदी वेगवान उसळता मारा पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर अगदी वनपडती ओव्हरचा इशारा केला जातोय. काय वेगवान चेंडू पाहायला मिळाला. येस, चला थोडंसं फास्ट खेळा नवलाई जिंती. पंचांचा निर्णय अंतिम राहील. थोडंसं सहकार्य करा. शरीरापासून दूर टाकलेला चेंडू ऑन साईडला खेळायचा होता, परंतु या चेंडूवर अगदी अतिरिक्त वेग देखील आहे आणि या वेगाच्या जोरावर फलंदाजाला जागेवर उभं ठेवलंय. 36 धावांचं लक्ष आणि लक्षाचा जर पाठलाग करायचा असेल तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल, परंतु नवलाई जिंती जर हा सामना जिंकायचा असेल तर त्यांना त्या धावा रोखाव्या लागतील. ठराविक अंतराने गडी बाद करावे लागतील. परंतु क्रिकेट आहे अगदी दोलायमान अवस्थेमध्ये प्रत्येकाला पाहायला आवडतो. कधी गोलंदाजी तर कधी फलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूने जाणारा हा खेळ. उजव्या एसटी बाहेर टाकलेला चेंडू, व्हाईट बॉल. अगदी दुपारच्या सत्रामध्ये सर्व आपल्या घरून जेवून आल्यानंतर से प्रेक्षक मैदानामध्ये आनंद घेत आहेत त्या स्पर्धेचा. काही खेळाडूंनी देखील जेवण केल्यानंतर मात्र ओव्हर पिच चेंडू. या चेंडूवर मोठा प्रहार चेंडू, मिड विकेट, सीमारेषा पार, षटकार. बॅकफूटला जाऊन स्क्वेअर कटचा फटका, डी बॅकवर्ड पॉइंटला क्रिकेट मधला पुस्तकी फटका पाहायला मिळतोय. अगदी पंचांकडे नजर असेल. ज्या प्रकारे हा फटका सजवलाय फलंदाज राहुल यांनी, नेत्रदीपक फटका. या फटक्यावर धावा कितीही असू द्यात, परंतु हा फटक्याने मात्र प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केला असेल. हा रिप्ले पाहावा लागेल, कारण ओम साई MTCच्या माध्यमातून हा रिप्ले पाहूया. बॅकफूटला जाऊन पहा, स्क्वेअर कटचा फटका, अगदी अप्पर कट. ज्या प्रकारे वीरेंद्र सेहवाग सातत्याने खेळत असतात त्या प्रकारचा हा फटका. यस पंच, या चेंडूवर किती धावा असतील? एक धाव. येस, थँक्यू सो मच. एक धाव मात्र या फटक्यावर प्राप्त होईल, परंतु या फटक्याने आत्मविश्वास नक्कीच जुनावेल फलंदाज राहुल यांचा. ज्या प्रकारचा त्यांनी हा फटका खेळला, सोपं नसतं रबर बॉलला तुम्हाला असा फटका खेळणं, ते कौशल्य त्यांच्याकडे आहे. ऑन साईडला चेंडू खेळायचा होता जरूर, परंतु बॅटच्या बॉटमला लागतोय. मिड विकेटला चेंडू मार्गस्थ होईल. क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड केल्यानंतर मात्र एक धाव प्राप्त होईल. धावसंख्येमध्ये टीमची धावसंख्या धाव फलकावर 10 धावा. पहिल्या षटकाची सांगता, पहिल्या षटकाखेर बिनगडी बाद 10 टीम BDS
लेंडोरी. आज सकाळच्या सत्रापासून 10 धावा, 10 धावा धावफलकावर 12 चेंडूमध्ये करायचे आहेत विजयासाठी 26. आज सकाळच्या सत्रापासून आर्यन घराळ सर अगदी गुणसंख्या लेखन म्हणून काम करत असताना चांगलं काम राहिलंय. अगदी त्यांची देखील महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. कारण प्रत्येकाला क्रिकेट खेळायला आल्यानंतर फलंदाजी करायची असते, गोलंदाजी करायची असते, फिल्डिंग करायची असते, स्कोरिंग कोणाला नसते करायची. चेंडू सोडून दिलाय बाबूराव पाटील यांचा वाईट +1. या 2 धावा या चेंडूवर मात्र प्राप्त होईल. आता मात्र जर सांगितलं खेळायला चला तर सगळे उठून बॅट बॉल घेऊन जातील, पण कोणाला सांगितलं स्कोरिंग करा तर मात्र स्कोरिंग कोण करत नाहीये आणि क्रिकेटमध्ये होतं. बाबूराव पाटील यांचा ओव्हर पिच चेंडू केलाय प्रहार, चेंडू सीमारेषा पार, एक अफलातून षटकार. राहुल 6 चेंडूमध्ये 14 धावांची विस्फोटक खेळी केली आहे. टीचे अद्वैत यांचं देखील स्वागत करणार हा येतोय षटकार. काय फटका सजवला राहुल. बाबूराव यांच्यावर भारी पडतील का? बाबूराव पाटील यांच्याकडे अनुभव आहे. बाबूराव पाटील यांचा हाफ ट्रॅकर चेंडू होता, सरळ बॅटने जमिनीला समांतर, इट्स अ पॅरलल स्ट्रोक. 6 धावांसाठी षटकार. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. काहीतरी वेगळ्या धाटणीचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. हाफ ट्रॅकर होता समोरच्या दिशेने. हाफ ट्रॅकर चेंडू समोरच्या दिशेने मारणं एवढं सोपं नसतं, परंतु राहुल यांनी मात्र ते सोपं केलंय. 20 धावा धावफलकावर. 20 धावा राहुल. टीमची धावसंख्या 24. फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू पायावर आदळतोय. 1 धाव मात्र प्राप्त केली करण्याचा प्रयत्न. धावचीची संधी असेल आणि अपील केली जाते. कोणती धाव मात्र या चेंडूवर प्राप्त होणार नाहीये. पंच शहानिशा करत असताना अगदी चला प्लीज सामन्याला विलंब करू नका, फास्ट खेळा. यस पंच. 24 धावा धावफलकावर. पदर आली त्याचा वापर जरूर करायचा होता. इथे मात्र चेंडू मारलाय पॅडी यांनी. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. अगदी या चेंडूवर गरज होती का हा प्रश्न आता मात्र पॅडी यांना विचारावा लागेल स्वतःला. तद्वर 1 धाव मात्र प्राप्त केली राहुल आणि प्रियकांत यांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 25 आणि गुड्डू मात्र अद्याप त्यांच्या बॅटमधून एकही धाव आली नाहीये. टीमची धावसंख्या 25. गुड्डूसाठी हा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. गुड्डू यांचा खाता उघडलं जात आहे. एकेरीचा प्रयत्न झालाय. हे सिंगलवर दोन्ही फलंदाज समाधान मानतील. 26 धावा धावफलकावर. 1 to go. शेवटचा चेंडू अगदी अतिरिक्त उसळी देणारा पाहायला मिळतोय. बाबूराव पाटील यांचा चांगला चेंडू हाताळला गेला. बाबूराव पाटील यांनी 2 षटकांची होते सांगता. 2 षटकाखेर टीम BDS लेंडोरी बिनगडी बाद 26. 6 चेंडूमध्ये करायचे आहेत विजयासाठी 10 धावा. सहा चेंडू 10 धावांची आवश्यकता विजयासाठी टीम BDS लेंडोरी.
पहिला चेंडू अगदी फुलटॉस पाहायला मिळतोय पाडे यांचा. पंचांकडे पाहत असताना दोन्ही खेळाडू पंच शहानिशा करतील. वाईट बॉल. या 2 धावेने मात्र टीमची धावसंख्या 28. 6 चेंडू 8ची गरज. सहा चेंडू मध्ये आजची गरज असताना ऑन साइडला वळवलाय क्षेत्ररक्षक आहे. धावची संधी असेल अपील केली जाते आणि इथे पहा अगदी फलंदाज काहीशी गलतानपणा पाहायला मिळाला आणि त्याचाच फायदा पाडे यांनी उचलला. फलंदाज धावबाद सामन्याला कलाटणी देणार क्षण ठरेल का हे पाहायचंय. क्रमांक 3 वर सुभाष आलेत. नो चेंडूचा इशारा केला जातोय पंचांच्या माध्यमातून. पॅडी यांना मात्र अशा चुका टाळाव्या लागतील कारण 5 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. तुम्ही अतिरिक्त धावा खर्च करू शकत नाहीये. तुमच्या संघाच्या दृष्टीने ही मात्र बाब अगदी चिंताजनक असेल. पाच चेंडू 6 धावा. पाच चेंडू 7 धावा. पाच चेंडू 7ची आवश्यकता. चला थोडंसं फास्ट खेळा. सामना अगदी जिंती देखील सोडायला तयार नाहीये. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. बॅटच्या कोणत्याही भागाला चेंडू लागला नाही परंतु एसटी रक्षण पहा. यस अगदी 9 चेंडूचा इशारा केला जातोय. आता मात्र या चेंडूवर 2 धावा प्राप्त केल्या म्हणजेच 5 चेंडूमध्ये करायच्यात 5 धावा. रन बॉल इक्वेशन. अगदी 5 चेंडूमध्ये 5 म्हणजेच काय तर सामना आता बॅकफुटला जाऊन अप्पर कटचा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. झेल मात्र सुटलाय. दुहेरीचा प्रयत्न झाला. यस 2 धावा प्राप्त केल्या जातील. 4 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर एक वेगळी घडामोड पाहायला मिळते. फलंदाजी करत असताना टीम बीडीएस लेंडोरी संघाचे फलंदाज एका बाजूला सुभाष आणि त्यांच्या साथीला प्रियकांत. हा चेंडू देखील खराब चेंडू. 9+1 2 धावा. आता सामना पूर्णपणे बीडीएस लेंडोरी संघाच्या दृष्टिक्षेपात. 1 धावेची आवश्यकता विजयासाठी. चार चेंडू 1 धाव. खराब गोलंदाजी मी तर म्हणेन. अशा क्षणाला तुम्ही अशी गोलंदाजी नाही हाताळू शकत कारण तुमच्या संघासाठी ही कुठेतरी जमेची बाब नसेल. विजयी धाव येईल का? येस विजयी धाव प्राप्त झाली आहे सुभाषांच्या बॅट मधून. अभिनंदन टीम बीडीएस लेंडोरी. हार्डलक बॅडलक. नवलाई चिंती. चला टॉस साठी या दोन्ही टीम. हनुमान क्रिकेट टीम मानाई नगर बीडीएस लेंडोरी. चला नाणेफेक करण्यासाठी त्वरित या.